नीट पेपर फुटी प्रकरणात आणखी एक अटक करण्यात आलेली आहे। बायोलॉजी प्राध्यापकालाही अटक करण्यात आली आहे। आतापर्यंत या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। 9 आरोपी अटकेत आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरात मोठी खळबळ माजलेली होती आणि नीटची परीक्षा केंद्राने रद्द केली होती आणि या पेपर फुटी प्रकरणात आता एकूण 9 जण ताब्यात आलेले आहेत। एका बायोलॉजीच्या प्राध्यापकाला सुद्धा अटक केली। काल कुलकर्णी नावाच्या केमिस्ट्री प्रोफेसरलाही अटक करण्यात आलेली होती पुण्यामधून। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आता एक एक धागेदोरे समोर येत आहेत। संपूर्ण आंतरराज्यीय हे नेटवर्क आहे असा सीबीआयला संशय आणि त्या दृष्टीने त्यांचा तपास सुरू आहे। नाशिकमधून ताब्यात घेतलेला शुभम खैरनार याच्या प्रत्येक हालचालींवरती सीबीआयचं लक्ष आहे। त्याचे व्यवहार, त्याने कुणाकुणाला फोन केले, त्याला कोण कोण माणसं भेटली, या सगळ्याचा तपास सीबीआयकडनं केला जातोय। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। शिवाजी, काल केमिस्ट्रीचे प्रोफेसर ताब्यात घेतले, आज बायोलॉजीच्या प्रोफेसरला अटक केली, काय तपशील या संदर्भात? सगळे याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जो ग्रुप असतो साधारण मेडिकलचा, त्याच्यामध्ये बायोलॉजिकल केमिस्ट्री हे विषय महत्त्वाचे आहेत आणि याच्यातील दोन्ही शिक्षकांना अटक करण्यात आलेली आहे। केमिस्ट्रीच्या शिक्षकांना म्हणजे कुलकर्णींना अटक करण्यात आलेली आहे आणि इकडे आता बायोलॉजीच्या शिक्षकांना अटक करण्यात आलेली आहे। आणि जे हे प्रत्येक विषयाचे शिक्षकांचे जे मार्क्स असतात ते 100% विद्यार्थ्यांपर्यंत गेस्ट पेपरच्या माध्यमातून देण्यात आल्याची माहिती आहे। याच्यामध्ये आर्थिक व्यवहार, विद्यार्थ्यांकडून घेतलेले पैसे किंवा पालकांनी या संदर्भामध्ये काय केलेलं आहे हे देखील समजून घेणं गरजेचं आहे। ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या संदर्भामध्ये पैसे देऊन आपल्या विद्यार्थ्यांसाठी पेपर विकत घेतला त्यांच्यावरती काय कारवाई केली जाते आणि विद्यार्थ्यांवरती देखील काही कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण नीटचा पेपर रद्द झाल्यानंतर 3 विद्यार्थ्यांनी देशामध्ये आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे। अनेक विद्यार्थी या सगळ्या संदर्भामध्ये मनस्तापची परिस्थिती आहे। अशा परिस्थितीमध्ये हे जे 9 लोकांना अटक झालेली आहे यांनी या सगळ्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने रोल निभावलेला आहे हे सगळे षडयंत्र रचण्यामागे याचा तपास सध्या सुरू आहे। आज या सगळ्या संदर्भामध्ये दिल्लीच्या सीबीआय न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। त्यावेळेस नक्की काय युक्तिवाद होतो हे पाहणं त्याच्यावर लक्ष ठेवायला लागेल। शिवाजी, अधिक माहिती तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। देशभरात गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणात बीड कनेक्शन समोर आलंय। सीबीआयने लातूरमधून अटक केलेले निवृत्त रसायनशास्त्र प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी हे मूळचे बीडचे असल्याची धक्कादायक माहिती आहे। नीटच्या पेपर सेटिंग समितीमध्ये भूमिका असलेल्या कुलकर्णींवर संशयाची सुई फिरत असताना बीडच्या शाहूनगर परिसरातल्या त्यांच्या वडिलोपार्जित घराचीही चर्चा आहे। विशेष म्हणजे हे जुनं घर नुकतंच पाडण्यात आलं असून सध्या त्या ठिकाणी नूतनीकरणाचं काम सुरू आहे। लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या रॅकेटचे धागेदोरे बीडपर्यंत पोहोचल्यानं परिसरात खळबळ आहे।